नमस्कार, मी प्राध्यापक योगेश वानखेडे. फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम या वेगवेगळ्या समाज माध्यमातून मी तुमच्यासमोर रोज नवनवीन माहिती आणि नवनवीन ज्ञानासहित तुमच्यासमोर घेऊन येतो आहेत. आज अशाच प्रकारे एक महाराष्ट्र शासनाचा एक नवीन निर्णय तुमच्यासमोर घेऊन येतो आहेत आणि तो निर्णय म्हणजेच काय आहेत बघा, राज्यात 13 उमेद मॉल उभारणार. आता उमेद मॉल म्हणजेच काय हे सर्वांसमोर एक प्रश्न पडला असेल. आता तुम्हाला स्मार्ट बाजार माहिती आहेत रिलायन्सचा, तुम्हाला डीमार्ट सुद्धा माहिती आहेत. डीमार्ट ही कल्पना ही विदेशातली आहेत. त्यानंतर रिलायन्स स्मार्ट बाजार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धनाढ्य श्रीमंत व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट आहेत, परंतु याच्यामध्ये गोरगरिबाच्या कुठल्याच व्यक्तीला कष्ट करायला याच्यामध्ये काही लाभ मिळत नाही. अशा वेळेस आपण पाहतो आहेत की ग्रामीण भागामध्ये सुद्धा गोरगरीब कष्टकरी वर्ग असा आहेत की जो नवनवीन कल्पना डोक्यात घेतो आहेत आणि काहीतरी उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेलं भारत सरकार असो किंवा सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेलं महाराष्ट्र शासन असो, हे नेहमी गोरगरिबाच्या आणि कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेलं सरकार आहेत. अशा वेळेस यांच्याच पाठीशी उभं राहण्याच्या दृष्टीने पुन्हा एक पाऊल या महाराष्ट्र शासनाने टाकलेलं आहे आणि ते पाऊल म्हणजेच बचत गटाच्या उत्पादनास चालना मिळणार. अच्छा, बचत गट ही संकल्पना आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहेत, परंतु महानगरामध्ये मेट्रो सिटीमध्ये आजही बचत गट ही गोष्ट माहिती नाही. महानगरामध्ये मॉल ही संस्कृती मोठ्या प्रमाणात उदयास येत आहेत. महिला बचत गटाच्या उत्पादनास चालना मिळावी म्हणून 13 जिल्ह्यात उमेद मॉल उघडले जाणार आहेत. म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये जे बचत गटाचे ज्या महिला काम करते, ज्या गृह उद्योग करतात, घरच्या घरी पापड बनवतात, लोणचे तयार करतात, वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करतात, परंतु त्या खाद्यपदार्थाला त्या साहित्याला कुठेच बाजारपेठ उपलब्ध होत नाही मोठ्या स्तरावर. आणि ते बाजारपेठ उपलब्ध व्हावी यांना सुद्धा कुठेतरी यांच्या सुद्धा उद्योजकतेला कुठे वाव मिळावं हा उदात्त हेतू ठेवून महाराष्ट्र शासनाने उमेद मॉल ही संकल्पना डोळ्यासमोर आणली. परंतु या उमेद ही संकल्पना कोणाच्या डोक्यात जन्म घेतला? महाराष्ट्र राज्याचे गृह शिक्षण व गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या डोक्यात सर्वप्रथम ही कल्पना आली. मग कशा प्रकारे आली हे आपण माहिती पाहणार आहोत. त्याआधी माहिती बघायची, डिटेल माहिती पाहू आपण काय आहेत. राज्यातील महिला बचत गटाच्या उत्पादनास वाव मिळावा म्हणून तसेच हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याचा निर्णय झाला. पहिला टप्पा 13 जिल्ह्यांचा आहे. त्यानंतर समोर काय आहे बघा, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यात अंमलात येते. त्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रदर्शनी सुद्धा आयोजित केल्या जातात. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण उपलब्ध आहेत या बचत गटाचे. मात्र महिला गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध नाही. हक्काची की ज्या ठिकाणी नेहमी करता प्रदर्शन फक्त 5-10 दिवसाचं असते, 1 महिन्याचं असते, परंतु 365 दिवस 24 तास एकाच ठिकाणी त्यांचं कुठतरी एक ठिकाण असावं, हक्काची बाजारपेठ असावी, असं या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर जयकुमार गोरे साहेब, त्याचबरोबर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे गृह ग्रामीण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या डोक्यात ही कल्पना आली उमेद मॉलची आणि त्यासाठी त्यांनी उमेद मॉल उभारण्याचा निर्णय केला. पण जिल्हे निवडण्यात आले नव्हते आतापर्यंत. आता जिल्हे पण निवडण्याचा जाहीर करण्यात आलेला आहे. मग ते जिल्हे कोणते कोणते आहेत की कोणत्या 13 जिल्ह्यात हे उमेद मॉल सुरू होणार आहेत? तर त्यातला पहिला जिल्हा आहे बघा सातारा, पुणे, सोलापूर. पुणे विभागात सोलापूर, कोकण विभागात रत्नागिरी खेड, ठाणे अंबरनाथ, नाशिक विभागात जळगाव, भुसावळ, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, तुळजापूर, 11वा यवतमाळ अकोला, यवतमाळ विभागात अकोला, नागपूर आणि वर्धा हे 13 जिल्हे. या 13 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल बचत गटाचं सुरू होणार आहेत. यावर डॉक्टर पंकज भोयर यांनी सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांचे आभार सुद्धा मानलेले आहेत. बघा काय म्हणतात डॉक्टर पंकज भोयर, आपण ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्वीच केली होती. 10 ऑक्टोबर 2022 रोजी
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले। त्यावेळी आपण मुख्यमंत्र्यांना उमेद मॉल उभारण्याच्या पहिल्या टप्प्यात वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्याची विनंती केली होती। ती अखेर मान्य झाली, त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो। आम्ही सुद्धा या महाराष्ट्राचे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर साहेब, त्याचबरोबर ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे साहेब, मी सुद्धा त्याचबरोबर संपूर्ण मंत्रिमंडळाचं महाराष्ट्र शासनाचं मी सुद्धा या ठिकाणी आभार मानतो की कुठेतरी कष्टकऱ्यांच्या कष्टाला वाव देण्याचा प्रयत्न या शासनाने केलेला। बघा काय म्हणतात त्याच्यामध्ये, ग्रामविकास विभागाने शुक्रवारी हा निर्णय घेतला। मॉल ही महानगरीत संस्कृती म्हटले जाते, पण आता लहान शहरातही मॉल उघडत असून त्यात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते। ते पाहून ग्रामीण उत्पादने विकली जावीत म्हणून त्यासाठी स्वतंत्र मॉल शासनानेच उघडावी म्हणून विचार पुढे आला। महिला बचत गट ही संकल्पना वर्धा जिल्ह्यात यशस्वी ठरली असल्याने, बरोबर आहे, महाराष्ट्रात सर्वप्रथम महिला बचत गट ही संकल्पना जर कुठे यशस्वी झाली असेल तर ती वर्धा जिल्ह्यात झाली। सन्माननीय पालकमंत्री पंकज भोयर यांच्या नेतृत्वात पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बचत गटाचे मॉल शासनाने उघडावे अशी भूमिका मांडली। डॉक्टर पंकज भोयर हे नेहमी कष्टकऱ्यांच्या पाठीशी असतात, कुठेतरी कष्टकऱ्यांच्या कष्टाला कुठेतरी वाव मिळावं यासाठी ते नेहमी आग्रही भूमिका मांडतात। याच आग्रही भूमिकेतून त्यांनी या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे ती मागणी केली की या महिला बचत गटाच्या उत्पादनाला कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं, कुठेतरी बाजारपेठ मिळावी, आणि त्याच मागणीतून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या डोक्यात ती कल्पना आली आणि त्यांनी त्यास यश आले असून ग्राम विकास विभागाने तसा निर्णय घेतला। राज्यातील महिला बचत गटाच्या उत्पादनास वाव मिळावा तसेच हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्याचा उमेद मॉल ठरला आहे। किती जिल्हे? 13 जिल्हे। मित्रांनो बघा, खूप चांगली योजना आहे वाली, खूप चांगला सरकारचा निर्णय आहे। या सरकारच्या निर्णयाचा मी मनापासून इथे स्वागत करतो आणि सर्व महिला बचत गटांना शुभेच्छा देतो। आमची माहिती अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ माहितीसहित आम्ही टाकत राहू, त्यामुळे आमच्या फेसबुक पेजला, आमच्या यूट्यूब चॅनलला, आमच्या